नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन आपण नेमकं कधी करायचं आहे, म्हणजेच यावर्षी 2024 मध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारी आपण या व्रताची सुरुवात केली होती आणि शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचे उद्यापन करत असतो. तर योगायोगाने यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की उद्यापन नेमकं कधी करावं. कोणाचा एकादशीचा उपवास असेल, कोणाचा गुरुवारचा श्री महालक्ष्मीचा उपवास असेल किंवा मग कोणाचा एकादशीचा आणि महालक्ष्मीचा असे दोन्ही उपवास एकत्र असतील तर मग आपण उद्यापन नेमकं कधी करावं, नैवेद्य कोणता दाखवावा, नैवेद्यामध्ये भाजी चपातीचा नैवेद्य दाखवू शकतो का, उपवास असेल तर नैवेद्य कसा दाखवायचा. तर अशा संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा 26 डिसेंबरला आलेला आहे. तर या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे. तर बघा, आपले 3 गुरुवार झाले आहेत आणि चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. म्हणूनच सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर या दिवशी आपण उपवास सोडावा का, देवीला नैवेद्य दाखवावा का. कारण एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी तिथी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का. तर बघा, मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतकथेच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे या व्रताचे उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचे आहे. त्यामुळे या दिवशी जरी एकादशी असेल, चतुर्थी असेल किंवा आणखीन एखादं व्रत या दिवशी आलं असेल तरी देखील आपल्याला याच दिवशी उद्यापन म्हणजे शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आता ज्यांना एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तर यानंतर पाहूया की आपण उद्यापन कसे करायचे आहे. तर आपण प्रत्येक गुरुवारी जशी महालक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केली आहे तर अगदी त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे, देवीची पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, देवीला शेवटी देवीला नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे आणि मग सायंकाळी तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून त्या दिवशी तुम्ही 7 सुवासिनी किंवा कुमारिकांना आपल्या घरी त्यांना बोलावून त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत, तुम्ही त्यांचा आदर करायचा आहे. सुवासिनींना तुम्ही फक्त हळदी कुंकू आणि हातावरती एक फळ कोणतेही दिले तरी या व्रताचं उद्यापन केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. हे उद्यापन कसं करायचं याच्या पुढे आपण जाणून घेऊयात. आणि मी इथे सध्याचं तुम्हाला एका कुमारिकेलाच इथे मी व्रताचं उद्यापन करून दाखवत आहे, तिला तिची ओटी भरून दाखवत आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही इथे आपल्या घरी ज्या सुवासिनी येणार आहेत तर त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचं स्वागत, त्यांचं आदर करायचं आहे. सुवासिनी स्त्रियांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे. तर सर्वात प्रथम त्यांना घरी आल्यावर आसन बसायला द्यायचं आहे. त्यानंतर त्यांचे पाय धुवायचे आहेत, त्यांचे पाय पुसून त्यावरती हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच तुम्ही एखादं व्रतकथेचं पुस्तक, त्यावरती एखादं फूल, गजरा, तुमच्याकडे असेल एखादी भेटवस्तू, एखादं फळ देऊन तुम्ही त्यांना नमस्कार करायचा आहे. तसेच प्रत्येक स्त्रियांना या दिवशी उपवास असल्यामुळे तुम्ही यांना या उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना आपण त्या दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकता. तसेच या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं. शक्य झाल्यास या दिवशी ब्राह्मणाला शिदा द्यावा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी, लक्ष्मी व्रताची कथा वाचावी, देवीची आरती करावी. कळत न कळत जरी काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणत क्षमायाचना करावी. हे लक्ष्मी माते, तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. नंतर 3 वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घटावरतील जे नारळ आपण देवी स्वरूप ठेवलेलं आहे ते उचलून ठेवावं. गजरा, फुलं केसामध्ये माळावी. दुर्वा, नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. सुपारी, नारळ आहे ते तुम्ही आहारामध्ये वापरू शकता किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता. कापड जे आपण ओटीमध्ये भरलेलं आहे देवीचं ते तुम्ही एखाद्या गरजूला दान करू शकता किंवा तुम्ही स्वतः वापरलं तरी सुद्धा चालेल. काही स्त्रिया नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. तर शक्यतो कलशावरील नारळ हा आपण देवी स्वरूप मानून ठेवलेला असतो तर तो फोडू नये, तो पाण्यामध्ये वाहत्या विसर्जित करावा. कलशामधील पाणी तुळशी वृंदावनाला घालावे. तुम्ही घरात जो कोणता भाजी चपातीचा नैवेद्य बनवला असेल तर तो तुम्ही या दिवशी दाखवू शकता. तसेच या दिवशी तुम्ही चुकूनही
तांदळाचे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्यांचा उपवास असेल त्यांनी तर खाऊच नयेत, पण ज्यांचा उपवास नसेल तर त्यांनी सुद्धा या दिवशी तांदळाचे पदार्थ किंवा जेवणामध्ये आपण भात बनवतो तर तांदळाचा कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नये. म्हणजे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे तुम्ही चुकूनही कुठल्याही एकादशीच्या दिवशी भात खाऊ नका. कुठलेही तांदळाचे पदार्थ असतील, भात असेल किंवा अजून तुम्ही तांदळाची खीर वगैरे असं काही बनवलं असेल तर या दिवशी ते चुकूनही तुम्ही खाऊ नका. आणि जर का तुम्हाला शंका वाटत असेल की देवांना देखील उपवास असतो, आपण नैवेद्य भाजी भाकरीचा कसा दाखवायचा, तर मग तुम्ही दुधाचा किंवा दूध खिरीचा, फळांचा असा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला तरी देखील चालणार आहे. एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केलं जात नाही. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी मात्र करू शकता. तर आता ज्यांना एकादशीचा पण उपवास आहे आणि ज्यांनी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत देखील केलेलं आहे, तर असे दोन्ही उपवास आहेत, तर मग त्यांनी या गुरुवारी उद्यापन करू नका. तुम्ही पुढच्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकता. तुम्हाला या गुरुवारी तुमचा एकादशीचा उपवास हा करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला शुक्रवारी सोडायचा आहे. आपण नॉर्मल जशी एकादशीचा उपवास करतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही हा एकादशीचा उपवास गुरुवारी करून शुक्रवारी सोडायचा आहे. फक्त तुम्हाला तुमचे उद्यापन येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे. मग तुम्ही एकादशीचा उपवास असेल तर नैवेद्य म्हणून देवीला फळांचा किंवा साबुदाणा खिचडीचा किंवा जो काही अजून फराळ तुम्ही बनवला असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही इथं देवीला दाखवू शकता. आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल तर त्यांनी मात्र मग नेहमीप्रमाणेच आपलं जे गुरुवारचा उपवास आपण करतो त्याप्रमाणे उपवास करून संध्याकाळी उद्यापन करायचं आहे आणि मग आपला उपवास हा संध्याकाळी सोडायचा आहे. ज्यांचा उपवास एकादशीचा उपवास नसेल त्यांनी याप्रमाणे करायचं आहे आणि असेल त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच शेवटच्या गुरुवारी जर का तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही उद्यापन कसं करायचं. तर समजा काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरी नसाल, तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता. पौष महिना हा देखील अतिशय शुभ आहे, कारण या महिन्यामध्ये आपण भगवान सूर्यनारायणाची पूजा करत असतो. भगवान सूर्यनारायणाला हा पौष महिना समर्पित आहे आणि म्हणूनच हा पौष महिना अतिशय शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुद्धा या व्रताचे उद्यापन करू शकता. तसेच यानंतरचा प्रश्न म्हणजेच ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म किंवा सूतक असेल तर त्यांनी उद्यापन कधी करावं. तर ज्या महिलांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल किंवा ज्यांना सूतक असेल तर या सर्वांनी पौष महिन्यातील येणाऱ्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजेच बऱ्याच जणींनी मला कमेंटद्वारे सुद्धा विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. कारण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे महिनाभर चालणारं असतं, त्यामुळे बऱ्याच स्त्रियांचा मासिक धर्म आल्यामुळे किंवा सूतक असल्यामुळे काही कारणास्तव एखादा गुरुवार हा त्या पूजा मांडू शकत नाहीत. तरी देखील आपण या दिवशी उपवास केलेला असतो, कथा ऐकलेली असते किंवा मग एखादी घरामध्ये व्यक्ती असेल तर त्यांच्या हातून सुद्धा आपण या दिवशी पूजा केलेली असेल, काहीतरी आपण माता लक्ष्मीची सेवा या दिवशी केलेली असते. म्हणजे बऱ्यापैकी स्त्रियांचा एखादा गुरुवार या अडचणीमुळे जातोच. जरी या महिलांचा पहिला, दुसरा किंवा तिसरा असा गुरुवार गेला असेल तर त्या महिलांनी सुद्धा शेवटच्याच गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे. तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार करण्याची काहीही गरज नाही. फक्त शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तरीसुद्धा बघा, जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला आणि घरात उद्यापन करण्यासारखं कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा या व्रताचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी करून घेऊ शकता. तर आपण ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला कुठल्याही महिलेचा अपमान करायचा नाही, त्यांचा अनादर करायचा नाही. जी महिला किंवा जी कुमारिका तुमच्याकडे येणार आहे तिला लक्ष्मी स्वरूप समजून तिचा आदरतीर्थ तुम्हाला करायचा आहे, तिला मानपान द्यायचं आहे. पण तुम्हाला या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अनादर होईल, तिचा अपमान होईल असं कृत्य या दिवशी नसावं याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. यानंतरचा प्रश्न म्हणजे शेवटच्या गुरुवारी उपवास सोडायला दुसऱ्याच्या घरी जाऊ शकतो का. बऱ्याच जणींनी हा सुद्धा प्रश्न मला कमेंटद्वारे विचारलेला आहे की उद्यापनासाठी आपण दुसऱ्याच्या घरी हा उपवास सोडला तर चालतो का. आपले जर का गुरुवारचे व्रत असेल आणि जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीने
शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं म्हणजे सवासनी सांगितलं असेल तर आपण जावे का नाही? आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचे देखील व्रत आहेत, उपवास आहेत, उद्यापन आहे व आम्ही उपवास हा दुसऱ्याच्या घरी कसा सोडावा? तर बघा, असं करू नका, कारण त्यांनी तुम्हाला लक्ष्मी स्वरूप समजून जेवणासाठी बोलवलेलं असतं. तर अशा वेळेस तुम्ही त्या महिलेच्या घरी जेवणासाठी सुवासिन म्हणून जाऊ शकता, कारण हा मान आपल्याला सुवासिनीचा भेटलेला असतो, कारण तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार असतात. हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं. म्हणून महिलांनी कृपया अशी चूक चुकूनही करू नका. जर कोणी तुम्हाला जेवणासाठी सवासनं बोलवलं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या घरी जेवायला जायचं आहे आणि तुमचा उपवास देखील तिथेच सोडायचा आहे. कारण हा पण खरंच खूप आनंदाचा दिवस आहे, कारण तुम्हाला त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्हाला जेवण ते घालणार असतात. तर तुमचा हा उपवास जो आहे तर तुम्ही तो इतरांच्या घरी जरी सोडला तरीसुद्धा चालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तिला अन्नदान नक्की करा, तिचा मान सन्मान करा. मग ती वयोवृद्ध असू द्या किंवा विधवा असू द्या किंवा अजून कुमारिका असू द्या, कोणतीही व्यक्ती आली असेल तर त्यांचा मानपान करा, त्यांना गोडधोड खायला द्या. कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते. त्यामुळे आपल्याकडून कोणाचाही अनादर होता कामा नये, कोणाचा अपमान होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि रिकाम्या हाताने कोणालाही कधीही पाठवू नये. अगदी साखर तरी त्यांच्या हातावर नक्की ठेवावी. त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर आपण जो कलशावर नारळ ठेवलेला आहे, दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा केल्यानंतर हा नारळ काय करायचा? तर बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो. तर मला असं वाटतं की या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण याची पूजा करत असतो. 4 गुरुवार लक्ष्मी स्वरूप मानून आपण या नारळाची पूजा केलेली असते. तर या नारळाला आपण देवीचे कपडेसुद्धा परिधान करतो, दागिने घालतो, देवीसारखं सजवतो, देवीचं स्वरूप देतो आणि त्याची पूजा आपण करत असतो. तर बघा, देवीला कधी फोडता येत नसल्यामुळे हा नारळ आपण शक्य झाल्यास फोडू नका. तर हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. ज्यांच्या घरात पहिल्यापासून नारळ फोडण्याची परंपरा असेल तर तुम्ही फोडला तरीसुद्धा चालेल. तर बघा, ज्यांच्याकडे ही पद्धत असेल तर त्यांनी नक्की फोडू शकता, किंवा मग बाकीच्यांना माहीत नसेल तर त्यांनी हा नारळ पाण्यामध्येच विसर्जित करा. तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाविषयी पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.